तर नाराज भुजबळांकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आमदार अमोल मिटकरीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, आपण पाहतोय की छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे। ते थोड्याच वेळात माध्यमांशी देखील संवाद साधतायत। आपली काय प्रतिक्रिया आहे? देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि भुजबळ साहेब पण ज्येष्ठ नेते आहेत। आम्हाला विश्वास आहे की ही कुठलीही राजकीय भेट नसावी, ही फक्त राज्याच्या भविष्याच्या विकासाच्या किंवा त्यांच्या, कारण ते सिनियर नेते आहेत त्या दृष्टिकोनातून असेल। आता आज त्यांनी भेट घेऊन काय चर्चा केली तेच स्वतः B6 बंगल्यावर थोड्या वेळानं सांगतील असं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलंय। पण मला तरी असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हे फक्त या मुख्यमंत्री म्हणून जसं कोणीही भेटू शकतं, कोणीही मोठे नेते भेटू शकतात, त्या अनुषंगाने असावी। शेवटी त्यात काय चर्चा झाली हे स्वतः भुजबळ साहेबच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। मात्र मिटकरीजी, छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली। या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भेटलेले नाहीये, ते थेट फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? याचा अर्थ एकच घेता येईल की ठीक आहे, नाराजीचा त्यांचा सूर बरेच दिवसांपासून आहे। अनेक ठिकाणी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलनं पण केली। याचा अर्थ असा आहे की शेवटी मुख्यमंत्री पण याच्यात हस्तक्षेप करू शकतात। मुख्यमंत्र्यांना पण माहित आहे, कारण एकदा मला आठवतं राम शिंदे साहेबांनी, आम्ही ज्यावेळेस तिथे दालनामध्ये बसलेलो होतो अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये, त्यावेळेस देवेंद्रजी पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस नुकतंच हे नाराजीचं नाट्य सुरू झालं होतं सगळीकडे। त्यावेळेस त्यांनी स्वतः ऑफ द रेकॉर्ड सांगितलं होतं की भुजबळ साहेब भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी असेल पक्षाकडून, मग ती नेमकी काय जबाबदारी असू शकते याबद्दल सुद्धा देवेंद्रजींनी त्यांच्याशी चर्चा केली असावी। आणि मध्यस्थाची एक भूमिका की बाबा पक्ष पण, तुम्ही पक्षात नाराज होऊ नका, आम्ही सगळे तुमच्या महायुती म्हणून पाठीशी आहोत, तुम्हाला भविष्यात काय असेल हे त्यांनी नक्की सांगितलं। कारण आता बॉडी लँग्वेज जी भुजबळ साहेबांची भेट घेतल्यानंतर दिसते ती बऱ्यापैकी समाधानी दिसते, त्याच्यामुळे काही वेगळा निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही। नक्कीच। मात्र अजित पवार यांनी देखील काही स्पष्ट संकेत दिलेले आहेत की मंत्रिपदासाठी भुजबळ नाराज असले तरी युवांना संधी देताना कुठेतरी काही वरिष्ठ नाराज झालेले आहेत। मात्र या वरिष्ठांना केंद्रामध्ये संधी मिळू शकते असे संकेत स्वतः अजित पवार यांनी देखील दिले आहेत। हो, काल मी बारामतीला विजयी सभेला स्वतः होतो, मी भाषण पूर्णपणे ऐकलं। त्याच्यामध्ये आता अनेक वरिष्ठ नाराज आहेत, म्हणजे आता अनेक वरिष्ठांना संधी मिळाली नाही। त्यामध्ये एक ते भुजबळ साहेब नाहीत, त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम आहेत, त्यामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब आहेत। पण प्रत्येकाला काही ना काही संधी असेल आणि 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पण ठरलेला आहे। त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना मोठी संधी नक्कीच असेल आणि त्याकरताच हे देवेंद्रजींनी त्यांना बोलून त्यांच्याशी वार्तालाप केला असावा। थोडेसे अग्रेसिव्ह नक्कीच आहेत भुजबळ साहेब, थोडे चिडतात पण, थोडे रागावतात पण, वडिलकीच्या नात्याने त्यांचा तो अधिकार पण आहे। पण याचा अर्थ ते नाराज आहेत आणि एकदम पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतील मला असं वाटत नाही। कारण महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एक आहोत। त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं म्हणजे जे एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच भेट घेणं आहे। दुसऱ्या काही आताच्या घडीला वेगळं सांगण्याची गरज नाही। नक्कीच मिटकरीजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर छगन भुजबळ हे अर्धा तास जवळपास सागर बंगल्यावर होते। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आता आपल्या B6 या निवासस्थानी ते दाखल होत आहेत। आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांसोबत संवाद देखील साधणार आहेत। त्यावेळी छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान अमोल मिटकरी यांनी मात्र छगन भुजबळ हे नाराज नाहीत, त्यांची नाराजी किंबहुना आता दूर होईल असे संकेत दिलेले आहेत। मात्र पाऊण तास छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आणि भुजबळ